नमस्कार, अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण उपवासाचे झटपट आणि कुठलीही पूर्वतयारी न करता पटकन बनवता येतील असे 5 रेसिपीज पाहणार आहोत, ज्यासाठी आपल्याला अजिबात जास्त वेळ सुद्धा लागणार नाही। चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कपभर एवढा साबुदाणा घेतलेला आहे। तर कच्चाच साबुदाणा आहे हा, भाजून वगैरे मी घेतलेला नाही। तर या साबुदाण्याची मस्त अशी बारीक पावडर आपल्याला तयार करून घ्यायची आहे ह्या पद्धतीमध्ये। तर एकदम बारीक पावडर तयार करून घेतलेली आहे। थोडीशी जाडसर वाटत असेल तर तुम्ही याला चाळणीने सुद्धा चाळून घेऊ शकता, परंतु माझी जी पावडर आहे ही एकदम बारीक आहे। किंवा आता नवरात्रीचा सीझन असल्यामुळे तुम्हाला साबुदाण्याचं पीठ सुद्धा बाजारात इझिली मिळेल, तर तुम्ही ते सुद्धा वापरू शकता। नंतर सेम वाटीने पाव कप आपल्याला इथं वरई घ्यायची, म्हणजे भगर घ्यायची आहे, तिची सुद्धा छान बारीक पावडर आपल्याला तयार करून घ्यायची आहे। ती सुद्धा साबुदाण्याच्या पिठामध्ये आपण टाकून घेऊया। त्यानंतर यातलं 2 ते 3 चमचे पीठ आपण साईडला काढून घेऊया। जेव्हा आपण पराठा लाटू तेव्हा आपल्याला सुक्या पिठाची आवश्यकता लागणार आहे, त्यासाठी 2 ते 3 चमचे पीठ मी ते साईडला काढून घेतलेलं आहे। नंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये 5 ते 6 हिरव्या मिरच्या आणि चमचाभर जिरं टाकत आहे। ह्याचे आपल्याला पाणी न टाकता जाडसर पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तर आपण आलू पराठा बनवत आहे, त्यामुळे इथे आपल्याला लागणार आहे उकडलेले 2 बटाटे। तर कच्चे नाही तर उकडलेले बटाटे या ठिकाणी घेतलेले आहे, ते सुद्धा आता आपण ह्या पिठामध्ये छान किसून घेऊया। तर अगदी साधी आणि सोपी ही रेसिपी आहे, अजिबात जास्त वेळ लागत नाही किंवा कुठली पूर्वतयारीसुद्धा करावी लागत नाही हे पराठे बनवण्यासाठी। तर दोन्ही बटाटे छान मी किसणीने किसून घेतलेले आहे। आता हे पीठ आपल्याला छान मळून घ्यायचं आहे। सुरुवातीला पाणी न टाकताच आपल्याला हे पीठ मळायचं आहे, कारण बटाट्यांमध्ये सुद्धा बरंचसं मॉइश्चर असतं, त्यामुळे यामध्ये पाण्याची आवश्यकता जास्त लागत नाही। तर संपूर्ण बटाटा मी छान व्यवस्थित किसून घेतलेला आहे। यातच आता राहिलेले काही पदार्थ सुद्धा आपण टाकून घेऊया। तर सर्वात अगोदर जी आपण सुरुवातीला हिरवी मिरचीची पेस्ट तयार करून घेतलेली होती ती टाकून घेऊया। आता तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त ठेवू शकता। त्यानंतर भरपूर सारी कोथिंबीर घालूया। जर उपवासाला तुम्ही कोथिंबीर खात नसाल तर ती तुम्ही स्किपसुद्धा करू शकता। त्यानंतर लगेचच आपण आता ह्यात चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया। जास्त काही साहित्य घालण्याची आवश्यकता नाही, किंवा आपण हिरवी मिरची इथे वापरलेली आहे ती तुम्ही स्किप करून तिथे तुम्ही लाल मिरची पावडरचा सुद्धा वापर करू शकता। आता सर्व जिन्नस आपण हातानेच मिक्स करून घेऊया। सुरुवातीला पाणी न टाकताच आपल्याला हे मिक्स करायचं आहे, कारण बटाट्यामध्ये सुद्धा ओलावा असल्यामुळे यामध्ये पाण्याचे जे प्रमाण आहे इथे आपल्याला कमीच लागणार आहे। या ठिकाणी हे पीठ मळण्यासाठी साधारणतः पाव कप एवढं पाणी मी घेतलेलं आहे, आणि पाणी थोडंसं कोमट करून घेतलेलं आहे। कोमट केल्यामुळे आपलं जे पीठ आहे हे छान व्यवस्थित भिजलं जातं आणि पराठेसुद्धा छान मऊ होतात। त्यासाठी साधं पाणी न वापरता थोडंसं पाणी कोमट करून घ्या आणि त्यानंतरच आपल्याला ह्या पिठामध्ये मिक्स करायचं आहे। तर साधारणतः पाव वाटी पाणी मी हे पीठ मळण्यासाठी वापरलेलं आहे, यापेक्षा जास्त वापरू नका, नाही तर जास्त पीठ सैल होणार। तर आता हे पीठ आपण छान व्यवस्थित मळून घेऊया। तर मस्त पिठाचा गोळा मी मळून घेतलेला आहे, इथे तुम्हाला दिसतच असेल। आता हा 5 मिनिटं झाकण ठेवून आपलं जे पीठ आहे ते मस्त असं भिजलं गेलेलं आहे। लगेचच आता छोटासा गोळा घेऊया आणि आपण आता हा पराठा जो आहे तो लाटून घेऊया। हातावरती थोडासा पुन्हा एकदा मळून घ्यायचा आहे, म्हणजे छान असा गोल आपला पराठा तयार होईल। हातावरती थोडंसं मळून घेतल्यानंतर इथे पोळपाटावरती आपण आता हा लाटून घेणार आहोत। जे साईडला पीठ ठेवलेलं होतं त्यामध्ये व्यवस्थित बुडवायचा, म्हणजे जेणेकरून आपले जे पराठ्याचं पीठ आहे हे पोळपाटाला चिकटणार नाही, कारण साबुदाणा थोडासा चिकट असतो, त्यासाठी थोडं पीठ लावायचं, म्हणजे आपला जो पराठा आहे हा छान असा लाटला जातो। मध्यम असा हा पराठा लाटायचा आहे, अगदी जास्त पातळही नाही आणि जाडही नाही। तर पराठा मस्त असा लाटून झालेला आहे। साईडच्या कडात थोड्याशा ओबडधोबड दिसत असल्यामुळे प्लेटच्या मदतीने आपण मस्त असा गोल पराठा तयार करून घेणार आहोत। जो एक्स्ट्राचा साईडचा जो भाग आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे, म्हणजे आपला पराठा मस्त असा गोलाकार तयार होणार आहे। तर इथे तुम्हाला दिसत असेल मस्त असा आपला गोल पराठा या ठिकाणी तयार झालेला आहे। तर ह्याच पिठापासून तुम्ही मस्त अशी फिंगर चिप्स बनवू शकता, किंवा तुम्हाला जर पुरी बनवायची असेल तर मस्त अशी पुरीसुद्धा बनवू शकता। तर ह्या पराठ्याची थिकनेस तुम्हाला दिसत असेल, अगदी मध्यम असा पराठा मी तयार करून घेतलेला आहे। लगेचच भाजून घेऊया। तव्यावर मस्त असं तेल टाकून घेऊया। इथे मी उपवासासाठी बनवत असल्यामुळे इथे शेंगदाण्याचं तेल वापरलेलं आहे। तुम्ही जर शेंगदाण्याचं तेल किंवा तुम्हाला तूप वापरायचं असेल तर तुपावरती सुद्धा हा पराठा छान असा भाजून घेऊ शकता। दोन्हीही बाजूंनी आपल्याला मस्त असा खमंग हा जो पराठा आहे हा भाजून घ्यायचा आहे। अलट पलट करत दोन्हीही बाजू मी छान अशा खमंग भाजून घेतलेल्या आहे, आणि राहिलेले पराठेसुद्धा सेम पद्धतीने आपण तयार करून घेऊया। तर मस्त अशा आपला हा आलू पराठा या ठिकाणी उपवासाचा तयार झालेला आहे। लगेचच आता दुसऱ्या रेसिपीकडे वळूया।
आपली दुसरी ही रेसिपी अगदी साधी आणि सोपी आहे. मस्त असा कच्चा बटाटा वापरून आज आपण हा उपवासाचा पदार्थ तयार केलेला आहे. चला तर मग लगेचच बनवायला सुरुवात करूया. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला 1 कप भगर घ्यायची आहे. काही भागामध्ये याला वरई असेही म्हणतात. तर ही मी ओल्या सुती कपड्याने छान स्वच्छ पुसून घेतली. त्यानंतर पाव कप आपल्याला साबुदाणा घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे मेजरिंग कप नसेल तर हे सर्व प्रमाण तुम्ही एखाद्या वाटीने सुद्धा मोजून घेऊ शकता. याची छान अशी पावडर आपल्याला तयार करून घ्यायची आहे. जर तुम्हाला रेडीमेड पीठ जर मिळालं तर तुम्ही ते सुद्धा घेऊ शकता. तर आता याचं छान व्यवस्थित पीठ तयार झालेलं आहे. सेम आता 1 कपभर आपल्याला दही टाकायचं आहे. फ्रेश दही या ठिकाणी मी वापरलेलं आहे. जर तुम्हाला ताक वापरायचं असेल तर ते सुद्धा वापरू शकता. लगेचच इथे मी 1 कपभर पाणी घेतलेलं आहे. त्यातलं अर्धं पाणी टाकलेलं आहे आणि राहिलेलं जे पाणी आहे जेव्हा आपण मिश्रण दळत असू तेव्हा आवश्यकता लागली तर त्यामध्ये घालायचं आहे आणि मस्त अशी पेस्ट आपल्याला तयार करायची आहे ह्या पद्धतीमध्ये. तर आता त्यातलं थोडंसं पाणी मी वापरलेलं आणि पाव कप पाणी यातलं उरलं होतं. तर साधारणतः पाऊण कप पाणी हे मिश्रण वाटण्यासाठी मला लागलेलं आहे. आता एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊया आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 1 कच्चा बटाटा त्याची साल काढून घेतलेली आहे. ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या टाकायच्या आहे. पुन्हा एकदा सांगते, या ठिकाणी मी उकडलेला बटाटा न वापरता कच्चाच बटाटा घेतलेला आहे. यात जर तुम्हाला आता जिरं घालायचं असेल तर तुम्ही जिरं टाकू शकता. अद्रक खात असाल तुम्ही उपवासाला तर ते सुद्धा टाकू शकता. थोडंसं पाणी टाकून मस्त अशी याचीसुद्धा पेस्ट तयार करून घेतली. तीही आता ह्या मिश्रणामध्ये आपण लगेचच टाकून घेऊया. सर्व जिन्नस छान व्यवस्थित आपण आता मिक्स करून घेऊया. म्हणजे जो बटाटा आहे तो सुद्धा आपल्याला व्यवस्थित साबुदाणा आणि वरईमध्ये मिक्स करायचा आहे. आता त्यानंतर आपल्याला यामध्ये मस्त अशी फोडणी घालायची आहे. तर त्यासाठी मी तेल अगोदरच छान व्यवस्थित गरम करून घेतलेलं आहे. पिठाची कन्सिस्टन्सी या ठिकाणी तुम्ही पाहून घ्या. आपल्याला जास्त घट्टही नाही आणि पातळ नाही. घट्ट झाला तर हा जो पदार्थ आहे हा खाताना घशामध्ये अडकेल आणि पातळ झाला तर व्यवस्थित स्पंज येणार नाही. त्यासाठी हे मिश्रण आपल्याला मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये ठेवायचं आहे. त्यानंतर 2 चमचे शेंगदाण्याचं तेल मी छान कडकडीत गरम करून घेतलं. चमचाभर मी इथे जिरं घातलेलं आहे आणि भरपूर सारी कोथिंबीर. आता तुम्ही इथे उपवासाला जिरं खात नसाल किंवा कोथिंबीर खात नसाल तर ती तुम्ही इथे स्किप करू शकता. लगेचच आपल्याला यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि सर्व जिन्नस छान आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. तर अतिशय साधा आणि सोपा हा पदार्थ आहे. वेळेवर बनवू शकता. कुठलीही आपल्याला ह्यासाठी पूर्वतयारी करावी लागत नाही. उपवास म्हटला की तेच पदार्थ खायचा प्रत्येकालाच कंटाळा येतो. त्यातली त्यात तळलेले पदार्थ खायला तर अजूनच कंटाळा येतो. तर ह्या पद्धतीने अतिशय साधा सोपा कमी तेलकट हा पदार्थ आहे. त्यामुळे पचायलाही हलका आहे आणि खायलासुद्धा टेस्टी आहे. तर सर्व जिन्नस मी या ठिकाणी व्यवस्थित मिक्स केलेले आहे. त्यानंतर 1 चमचाभर इथे मी इनो फ्रूट सॉल्ट टाकलेला आहे किंवा तुम्ही याऐवजी खाण्याचा सोडा टाकू शकता किंवा तुम्हाला ह्यामध्ये नाही टाकायचा तर तुम्ही तो स्किपसुद्धा करू शकता. कारण तेलाची आपण फोडणी ऑलरेडी घातलेली आहे. त्यामुळे हे तुम्ही दोन्हीही स्किप करू शकता. आता पटापट आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. कारण फ्रूट सॉल्ट यामध्ये घातल्याच्या नंतर आपल्याला हा जो मिश्रण आहे हे जास्त काळापर्यंत बाहेर ठेवायचं नाही. कारण तो खूप पटकन ॲक्टिव्ह होतो आणि तेवढ्याच पटकन डिॲक्टिव्हसुद्धा होतो. तर त्यासाठी हे पटापट आपल्याला हे वाफवण्यासाठी ठेवायचं आहे. इथे एक ताट घेतलेलं आहे. त्याला मी अगोदरच तेलाने छान ग्रीस करून घेतलेलं आहे. ते सर्व मिश्रण ताटामध्ये ओतून घ्यायचं. वरून थोडीशी लाल मिरची पावडर टाकायची किंवा काळ्या मिरची पावडर तुम्ही या ठिकाणी टाकू शकता आणि लगेचच आपण आता हे वाफवण्यासाठी ठेवणार आहोत. तर त्यापूर्वी मी पाणी अगोदरच गरम करून घेतलेलं होतं. कुठलाही पदार्थ जर तुम्ही वाफवायला ठेवणार असाल तर त्यापूर्वी पाणी अगोदर गरम करून घ्यायचं. त्यानंतरच आपल्याला हा वाफवायचा आहे. आता हा 10 ते 15 मिनटं वाफवून घेऊया. तोपर्यंत मस्त अशी त्यासोबत लागणारी चटणी तयार करून घेऊया. तर चटणीसाठी या ठिकाणी भाजलेले शेंगदाणे घेतलेलं आहे. ओलं नारळ घेतलेलं आहे. 4 ते 5 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि जिरं घेतलेलं आहे. ओलं नारळ नसेल तर तुम्ही सुकं नारळसुद्धा घेऊ शकता. सर्व जिन्नस आपण आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून इथे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगत आहे, तुम्ही जर उपवासाला काही पदार्थ खात नसाल तर ते तुम्ही या ठिकाणी स्किप करू शकता. आता सर्व जिन्नस मी ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. लगेचच चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि 1 चमचाभर यामध्ये साखर टाकायची आहे. जर तुम्हाला साखर आवडत नसेल तर स्किप करू शकता किंवा त्याऐवजी गूळसुद्धा वापरू शकता. त्यासोबतच इथे मी 2 चमचेभर फ्रेश दही घेतलेलं आहे. जर दही नसेल तर तुम्ही अर्ध्या लिंबाचा रससुद्धा ह्या चटणीमध्ये वापरू शकता. म्हणजे छान अशी आंबट गोड चटणी आपली या ठिकाणी तयार होणार आहे. थोडंसं पाणी टाकून मस्त अशी आपली चटणी आपल्याला तयार करायची आहे. तर आपली चटणीसुद्धा आपली तयार झालेली आहे. आता किती पातळ आणि किती घट्ट ठेवायची ते तुमच्यावरती आहे. तर आपली ही मस्त अशी चटणी तयार झाली आहे. थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून घेतलं, ते सुद्धा यामध्ये मिक्स केलेलं आहे. वरतून फोडणी घालूया. 2 चमचे शेंगदाण्याचं तेल घेतलं.
जिरं घेतलं आणि एक सुकी मिरची घेतली किंवा या चटणीच्या वरून फोडणी घातली नाही तरीही ही चटणी छानच लागते. छान व्यवस्थित आपल्याला ही मिक्स करायची आहे. तर ही चटणी तुम्ही उपवासाच्या कुठल्याही पदार्थासोबत खाऊ शकता. झटपट तयार होणारी आपली ही चटणी आहे. तर चटणीसुद्धा रेडी झालेली आहे. तर या ठिकाणी 15 मिनटं झालेली आहे. तर मस्त असा आपला हा पदार्थसुद्धा व्यवस्थित शिजला गेला आहे की नाही ते चेक करूया. टूथपिकच्या मदतीने चेक करूया. काडी क्लीन निघाले की समजायचं व्यवस्थित शिजला गेलेला आहे. गॅस बंद करून घेऊया आणि पूर्णपणे आपल्याला हा थंड करायचा आहे. गरम असताना कट करू नका, व्यवस्थित कट होणार नाही. 10 ते 15 मिनटात आपला हा मस्त असा थंड झालेला आहे. आता हव्या त्या आकारामध्ये तुम्ही याला कट करू शकता. तर आपला उपवासाचा दुसराही पदार्थ या ठिकाणी रेडी झालेला आहे. लगेचच आता तिसऱ्या रेसिपीकडे वळूया. आपली तिसरी उपवासाची रेसिपी आहे मस्त असा खमंग आणि वरतून एकदम कुरकुरीत हा बटाटा वडा. बनवायला अतिशय सोपा, खायला तर त्याहून भन्नाट आहे. शेंगदाण्याची आणि खोबऱ्याची जी चटणी आहे ती तयार करून घेऊया. भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे वाटीभर, अर्धी वाटी ओलं नारळ घेतलेलं आहे, 5 ते 6 हिरव्या मिरच्या, चमचाभर जिरं आणि 1 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे. आता या ठिकाणी ओलं नारळ जर तुमच्याकडे नसेल तर सुखं नारळसुद्धा वापरू शकता. सर्व जिन्नस आपल्याला ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे. लगेचच बाकीचे दुसरेही साहित्य टाकून घेऊया. त्यात मी 1 चमचाभर दही टाकलेलं आहे. दही नसेल तर ताक वापरा, ताकही नसेल तर तुम्ही अर्ध्या लिंबाचा रससुद्धा टाकू शकता. लगेचच चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून याची मस्त अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर ही आपली झटपट अशी चटणी तयार झालेली आहे. आता हिला मस्त अशी फोडणी देऊया. ज्याप्रमाणे आपण शेंगदाण्याची आमटी बनवतो अगदी तशीचही बनवली तरी चालेल किंवा अशीचही बिना फोडणीची खाल्ली तरीही चालेल, परंतु तेलाची फोडणी दिल्यावर मस्त अशी पातळ चटणी आपली तयार होणार आहे. तर त्यासाठी पळीभर तेल घेतलेलं आहे. तर इथे उपवासासाठी बनवत आहे त्यासाठी मी ते शेंगदाण्याचं तेल वापरलेलं आहे. तुम्ही तूपही वापरलं तरीही चालेल. तेल छान गरम झालेलं आहे. यातच आपण आता जी तयार केलेली शेंगदाण्याची जी चटणी आहे ती टाकून घेऊया. काही मिनटासाठी परतवून घेऊया आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला ही चटणी किती पातळ किती घट्ट हवी आहे त्यानुसार पाणी आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे. तर आता ह्या चटणीला एक छान खळखळून उकळी काढायची आहे. उकळी आल्याच्या नंतर लगेचच आपण गॅस बंद करणार आहोत. ही उपवासाची चटणी किंवा हिला शेंगदाण्याची आमटी असंही म्हटलं तरीही चालेल. तर आपली ही तयार झालेली आहे. कुठल्याही उपवासाच्या पदार्थासोबत तुम्ही ही खाऊ शकता. लगेचच आता बटाटवडे बनवायला घेऊया. तर त्यासाठी 5 मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे घेतलेले आहे. वजनी म्हणाल तर 250 ग्रॅम एवढे बटाटे मी या ठिकाणी घेतलेले आहे. कुकरच्या 4 शिट्या काढून मस्त असे बटाटे शिजवून घेतले. त्यानंतर सालं काढून घेतले. आता स्मॅश करून घेऊया. थोडेसे ओबडधोबडच आपल्याला हे स्मॅश करायचे आहे. फक्त किसणीने किसू नका, कारण यामध्ये थोडेसे बटाटे जाडसर असले तर ते छान अशी मी स्मॅश करून घेतलेली आहे. त्यानंतर हिरवी मिरचीचा ठेचा टाकूया. फक्त हिरवी मिरची मी मिक्सरला जाडसर वाटून घेतलेली आहे. तर यात तुम्हाला जिरं किंवा आलं घालायचं असेल तर ते सुद्धा मिक्सरला वाटताना घालू शकता. त्यानंतर तेल मी कडकडीत गरम करून घेतलेली आहे. आता तेलामध्ये जी हिरवी मिरचीचा ठेचा आहे तो टाकायचा, काही मिनिटासाठी परतवायचा आणि ही जी फोडणी आहे ती आपल्याला ह्या बटाट्यांमध्ये टाकायची आहे. म्हणजे वेगळं काही शिजवत बसवायची आपल्याला गरज नाही. फक्त ही फोडणी आपल्याला ह्या बटाट्याच्या वरतून घालायची आहे. तुम्ही जर उपवासाला कोथिंबीर खात असाल तर तुम्ही या स्टेजला तुम्ही कोथिंबीर घालू शकता. आणि इथे मी अर्ध्या लिंबाचा रस घेतलेला आहे. लिंबामुळे खूप छान अशी टेस्ट आपल्या बटाटवड्यांना येते, तर लिंबू नक्की वापरा. तर त्या अर्ध्या लिंबाचा रस टाकून झालेला आहे. लगेचच आपल्याला यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी गोडसर हवे असेल तर तुम्ही थोडासा गुळाचा तुकडा किंवा साखरेचे दाणे टाकू शकता. त्यानेही बटाटवडे छान लागतात. आता सर्व जिन्नस आपण छान चमच्याने सुरुवातीला मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर मस्त असे आपले बटाटवडे आपण तयार करून घेऊया. तर बटाटवड्यांसाठीचं जे मिश्रण आहे ते आपलं आता इथं रेडी झालेलं आहे. अजिबात जास्त काही साहित्य नाही किंवा जास्त मेहनत नाही, अगदी पटकन तयार होतात. तर आता मस्त असं आपल्याला लहान मोठ्या आकारामध्ये गोल करायचे किंवा चपटे करायचे, जसे हवे तसे तुम्ही ह्याचे बटाटवडे बनवून घेऊ शकता. तर मस्त असे आपले हे बटाटवडे तयार झालेले आहे. तर आता तुम्हाला किती प्रमाणात करायचं आहे त्यानुसार बटाटे घेऊन तुम्ही हे बटाटवडे करू शकता. साधारणतः इथे आपले बरोबर 7 बटाटवडे इथे तयार झालेले आहे. आता या बटाटवड्यांसाठीचं बाहेरचं जे आवरण आहे त्याचं पीठ तयार करून घेऊया. तर मिक्सिंग बाउलमध्ये इथे मी 1 वाटीभर एवढं राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे. आता सेम वाटीने आपल्याला इथे पाव वाटी वरईचं पीठ घ्यायचं आहे, म्हणजे भगरीचं पीठ घ्यायचं आहे. वरईचं जे पीठ आहे हे आपल्याला कमी घ्यायचं आहे, कारण वरईचं पीठ जास्त प्रमाणामध्ये वापरलं गेलं तर आपले जे वडे आहे हे थोडेसे वातट होतात. त्यासाठी राजगिऱ्याचं पीठ थोडंसं जास्त घ्यायचं आणि त्याच्या पाव प्रमाणात आपल्याला इथे वरईचं पीठ घ्यायचं आहे. लगेच चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया आणि इथे 1 चमचा मी काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे.
किंवा घरातल्या सुक्या लाल मिरच्या असेल त्याची पावडर करून टाकली तरीही चालेल, किंवा हिरवी मिरचीची पेस्ट तुम्ही यामध्ये घातली तरीही चालेल. आपलं घरातलं जे साठवणीतलं जे लाल तिखट असतं ना, ते यामध्ये आपल्याला वापरायचं नाही. त्यानंतर थोडं थोडं करून यामध्ये पाणी घालायचं आहे. आता 1 वाटी सुरुवातीला मी पाणी घेतलेलं होतं. थोडं थोडं करून आपल्याला ह्या मिश्रणामध्ये टाकायचं आहे. पाण्याचा अंदाज घेत घेत घट्टसर मिश्रण आपल्याला तयार करायचं आहे. अगदी पातळ करायचं नाही, जेणेकरून जे बटाटवड्यांना व्यवस्थित कोट होणार नाही. आपल्याला अशा पद्धतीचं मिश्रण तयार करायचं आहे की ती व्यवस्थित बटाटवड्यांना वरतून छान असं कोट होईल. तर म्हणून त्यासाठी थोडं थोडं सुरुवातीला पाणी टाकायचं, मिक्स करायचं आणि अंदाज घेत घेत आपल्याला यामध्ये पाणी मिक्स करायचं आहे. आता राहिलेलं सुद्धा पाणी आपण आता थोडंसं टाकून घेऊया. सुरुवातीला मी 1 वाटी पाणी घातलं, त्यानंतर पुन्हा एकदा अर्धी वाटी पाणी घेतलं. त्यातलं आता थोडंसं पाणी उरलेलं आहे, म्हणजे जवळजवळ मला 1 वाटी आणि वरतून पाव वाटी म्हणजे 1.25 वाटी पाणी हे पीठ भिजवण्यासाठी मला लागलेलं आहे. पीठ व्यवस्थित भिजलं गेलेलं आहे. आता त्यामध्ये आपण जो तयार केलेला बटाटवडा आहे तो टाकायचा. चमच्याच्या मदतीने आपल्याला छान व्यवस्थित असा कोट करून घ्यायचा आहे. मिश्रणाची कन्सिस्टन्सी तुम्ही इथे पाहून घ्या. हे एकदम परफेक्ट असं बॅटर आपलं तयार झालेलं आहे. लगेचच तळून घेऊया. तेलसुद्धा आपल्याला जास्त कडकडीत गरम ठेवायचं नाही. मध्यम गरम तेलामध्ये हे बटाटवडे आपल्याला सोडायचे आहे आणि चमच्याच्याच मदतीने सोडायचे आहे, म्हणजे व्यवस्थित हे सोडले जातात. नाही तर बोटांचे जे ठसे आहे ते बटाटवड्यांवर उमटतात. त्यासाठी शक्यतो तेलामध्ये सोडत असताना चमच्यानेच हे वडे सोडायचे आहे. आता वरतून थोडंसं आपण तेल उडवूया, म्हणजे वरतूनसुद्धा छान असे तळले जातील. लगेच यांना पलटवू नका, फक्त वरतून तेल आपल्याला उडवायचं आहे. काही मिनटं झाल्याच्या नंतर वरतून आपोआपच ते कडक जाणवतात आणि त्यानंतरच आपल्याला हे पलटवायचे आहे. तर वरतून थोडीशी ड्राय झालेली दिसत आहे आणि चमच्यालासुद्धा थोडीशी कडक जाणवत आहे. आता हे आपण त्याची जी बाजू आहे ती बदलवून घेऊया. मस्त असे आता हे वडे मी छान असे दोन्हीही बाजूने खमंग असे तळून घेतलेले आहे. लगेचच काढून घेऊया आणि बाकीचे राहिलेले वडेसुद्धा आपण तळून काढूया. अतिशय मस्त असा रंग या वड्यांना आलेला आहे, तुम्हाला दिसतच असेल. खायला तर अतिशय भारी लागतात. यासोबत जी आमटी आपण तयार केलेली आहे ना, त्यासोबत खाऊ शकता किंवा नुसतेचही खाल्ले ना तरीही हे छानच लागतात. आता आपल्या चौथ्या रेसिपीकडे वळूया. जी आपली चौथी रेसिपीसुद्धा अगदी साधी, सिंपल, सोपी आहे, मस्त आहे आणि पोटभरीची सुद्धा आहे. नेहमीचे साबुदाणा वडा खाऊन किंवा खिचडी खाऊन कंटाळा आला असेल तर नक्की ही रेसिपी ट्राय करा. तर सर्वात अगोदर इथे मी घेतलेलं आहे रताळं. रताळं छान असं त्याचे सालं काढून किसून आणि पाण्यामध्ये ठेवलेले आहे, जेणेकरून काळं पडू नये. आता इथे मी रताळं वापरलेलं आहे. तुम्हाला कच्चा बटाटा वापरायचा असेल तर तो देखील वापरू शकता. तर आता हा स्वच्छ धुवून घेऊया. त्यापूर्वी इथे मी पाव वाटीभर मिक्सरच्या भांड्यामध्ये साबुदाणा छान असा बारीक पावडर तयार करून घेणार आहे. तर हा कच्चाच साबुदाणा आहे, आपल्याला भाजायची वगैरे गरज नाही. तर साबुदाणा होता होईल तितका बारीक पावडर आपल्याला तयार करून घ्यायची आहे. त्यानंतर एका मिक्सिंग बाउलमध्ये हा साबुदाणा काढून घेऊया. आता जे मिश्रण आहे ते आपण तयार करून घेऊया. तर त्याकरता घरातल्या एका वाटीने मोजून मी 1 वाटीभर वरईचं पीठ घेतलेलं आहे, किंवा तुम्ही भाजणीचं पीठ घेऊ शकता. आता हा जो पदार्थ आहे तुम्ही इतर उपवासाच्या वेळेला बनवणार असाल तर यामध्ये तुम्ही वरईचं पीठसुद्धा घेऊ शकता, परंतु आपण हा जो पदार्थ आहे हा महाशिवरात्रीसाठी करत असल्यामुळे यामध्ये आपण राजगिरा पीठ वापरलेलं आहे. त्याच वाटीने आपल्याला अगदी पाऊण वाटी दही घ्यायचं आहे. दही फ्रेश असायला हवं, जास्त आंबट नको. तर आता हे सर्व जिन्नस छान असे एकजीव करून घेऊया आणि हे मिश्रण आपल्याला पाणी टाकून मस्त असं सरसरीत बॅटर याचं आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. सुरुवातीला सुकंच मिश्रण तयार करून घेऊया. आता इथे दही वापरलेलं आहे, तर दह्याऐवजी तुम्हाला ताक वापरायचं असेल तर तुम्ही ताक वापरू शकता. आता थोडं थोडं करून पाणी टाकून याचं सरसरीत बॅटर आपण तयार करून घेऊया. तर थोडं थोडं पाणी टाकायचं आहे. इथे मी 1 वाटीभर पाणी घेतलेलं आहे, त्यातलं थोडं थोडं पाणी टाकून हे मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. अगदीच एकदाच पाणी टाकून घेऊ नका. जर मिश्रण पातळ झालं तर आपला जो पदार्थ आहे हा व्यवस्थित होणार नाही, कारण मिश्रण पातळ होण्याची शक्यता असते. तर अंदाज घेत घेत आपल्याला हे मिश्रण भिजवायचं आहे. सुरुवातीला पाऊण वाटी पाणी हे मिश्रण भिजवण्यासाठी मला लागलेलं होतं, तर राहिलेलं पाव वाटी पाणीसुद्धा यामध्ये टाकून घेऊया. आता हे मिश्रण आपल्याला अगदी 5 ते 7 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे, म्हणजे जो साबुदाणा आहे हा छान असा व्यवस्थित मऊसूत होईल. तर हे पहा, हे जे मिश्रण आहे हे आपलं अशा पद्धतीचं तयार झालेलं आहे. आता झाकण ठेवून आपण हे साईडला ठेवून देऊया. अगदीच तुम्हाला जर वेळ नसेल तर लगेचही बनवायला घेतलं तरीही चालेल, परंतु हे मिश्रण छान व्यवस्थित भिजलं की आपला जो पदार्थ आहे हा सुद्धा छान तयार होणार आहे. 5 ते 7 मिनिटासाठी आपण हे झाकण ठेवून साईडला ठेवून देऊया. 5 ते 7 मिनिटानंतर हे मिश्रण थोडंसं घट्टसर झाल्यासारखं दिसत आहे. आता आपल्याला पाण्याची आवश्यकता लागली तर आपण ते सुद्धा पुढे वापरणार आहोत, परंतु यामध्ये आपण आता सुरुवातीला जे रताळ्याचा किस तयार करून घेतलेला होता तो टाकून घेऊया. तर इथे तुम्हाला जर रताळे वापरायचं नसेल तर तुम्ही कच्च्या बटाट्याचा किससुद्धा वापरू शकता.
सोबतच हिरवी मिरची टाकून घेऊया. तर मी कापून घेतलेली आहे किंवा तुम्ही याचा ठेचासुद्धा वापरू शकता. 2 चमचेभर भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूट टाकून घेणार आहोत. आणि हा जो नाश्ता आपण तयार करणार आहोत ना, हा अगदी मस्त असा कुरकुरीत तयार होतो. अजिबात हा जो नाश्ता आहे हा आपला फसणार नाही. तुम्ही पहिल्यांदाच जरी केला ना तरीही अगदी परफेक्ट बनणार आहे. लगेचच चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया. सर्व जिन्नस आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. आता हे सर्व जिन्नस टाकल्याच्या नंतर हे मिश्रण बरंचसं घट्ट झालेलं आहे, त्यामुळे यामध्ये आपल्याला पाण्याची आवश्यकता लागणार आहे. आता जर हा पदार्थ तुम्ही इतर उपवासाच्या वेळेला करणार असाल तर तुम्ही इथे पूर्णपणे वरई वापरू शकता आणि थोडासा आपल्याला यामध्ये साबुदाणा थोडा कमीच वापरायचा आहे, कारण तो चिकट असल्यामुळे आपला जो पदार्थ आहे हा जास्त चिकट होईल आणि तव्यालासुद्धा चिकटण्याची शक्यता असते. त्यामुळे अगदी साबुदाणा आपल्याला पाववाटीच वापरायचा आहे. वरई जर वापरणार असाल तर तुम्ही 1 वाटी वरई वापरू शकता. थोडीशी आपल्याला यामध्ये कोथिंबीर घालायची आहे. आता इथं उपवासाला जे पदार्थ तुम्ही खात नसाल ते तुम्ही इथं वगळू शकता, कारण बरेच जण हे जे पदार्थ आहे हे खात नाही. त्यामुळे तुम्ही हे पदार्थ जर खात नसाल तर तुम्ही इथे स्किप करू शकता. त्यानंतर इथे आपल्याला तेलाची कडकडीत फोडणी घालायची आहे. आता इथे मी शेंगदाण्याचं 2 चमचेभर तेल घेतलेलं आहे. कडकडीत गरम करून आपल्याला यामध्ये जिरं घालायचे आहे. यामध्ये आपला वेगळा कुठलाही फ्लेवर ॲड करत नसल्यामुळे आपण यामध्ये जिरं घातलेलं आहे. त्याचा जो फ्लेवर आहे तो छान येतो, कारण इतर कुठलेही मसाले आपण यामध्ये वापरत नाही आहोत. तर छान पुन्हा एकदा एकजीव करून घेऊया. आता हे मिश्रण बरंचसं घट्ट झालेलं आहे सर्व जिन्नस घातल्याच्या नंतर. त्यानंतर थोडंसं पाणी टाकून घेऊया. साधारणतः पाव वाटीच्या आसपास यामध्ये मी पुन्हा एकदा पाणी टाकलेलं आहे. सुरुवातीला 1 वाटी आणि आता पाव वाटी, असं टोटल मला 1.25 वाटी पाणी हे मिश्रण भिजवण्यासाठी लागलेलं आहे. पुन्हा एकदा सांगते, तुम्हाला इथे पाण्याचं जे प्रमाण आहे हे थोडंफार कमी किंवा जास्त लागू शकतं. छान असं आता हे आपलं तयार झालेलं आहे. माझ्याकडे छोटासा नॉनस्टिक पॅन आहे. आपण ही कढाईमध्ये सुद्धा बनवू शकतो किंवा आपल्याकडे तवा असेल तव्यावर सुद्धा हे बनवू शकतो. तर अगदी 2 चमचेभर इथे मी शेंगदाण्याचं तेल टाकत आहे, थोडीशी जिरं टाकत आहे आणि हे छान गरम झाल्याच्या नंतर आपलं जे मिश्रण आहे ते आपल्याला यावरती घालायचं आहे. अगदी 2 ते 3 छोटी जी पळी आहे त्याने हे मी भरून यामध्ये टाकलेलं आहे. अगदी जास्तही टाकू नका. त्यानंतर झाकण ठेवून अगदी कमी गॅसवरती अगदी 3 ते 4 मिनिटासाठी, म्हणजे वरची जी बाजू आहे पूर्णपणे कोरडी होत नाही तोपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. झाकण काढल्याच्या नंतर सुद्धा पलटवायची घाई करायची नाही. वरची बाजू जी आहे ही थोडीशी कोरडी दिसली आणि वाफ पूर्णपणे निघून गेली त्यानंतरच आपल्याला ही जी बाजू आहे ही पलटवायची आहे. पलटवल्याच्या नंतर एक साधारणतः चमचाभर तेल मी यामध्ये घातलेलं आहे, म्हणजे खालची बाजूसुद्धा छान अशी भाजली जाईल. मस्त असं दोन्हीही बाजूंनी मी खरपूस भाजून घेतलेलं आहे. तुम्हाला दिसत असेल अगदी छान असा रंग आलेला आहे आणि एकदम कुरकुरीतसुद्धा तयार झालेला आहे. अगदी पटापट आपला जो हा हांडवो आहे उपवासाचा हा तयार होतो. कुठलीही पूर्वतयारी करावी लागत नाही किंवा कुठली जास्त मेहनतसुद्धा आपल्याला यामध्ये लागत नाही. उपवासाच्या दिवशी जर तुम्ही साबुदाणा भिजवायला विसरला असाल तर हा पदार्थ तुम्ही नक्कीच उपवासाला करू शकता. पोटभरीचा आहे आणि थोडासा वेगळासुद्धा आहे. तर आता यामध्ये साधारणतः 2 जणांचा आपला जो हा पदार्थ आहे हा इथे खाण्यासाठी तयार होतो. जेवढं आपण मिश्रण तयार केलेलं आहे त्यामध्ये साधारणतः 4 बन माझे इथे तयार झालेले आहे, म्हणजे 2 जणांचा हा जो नाश्ता आहे हा आपला इथे तयार झालेला आहे. अजून एक तुम्हाला बनवून दाखवते. पुन्हा एकदा 2 चमचेभर तेल टाकलं, जिरं टाकलं आणि झाकण ठेवून देऊया. अगदी कमी ते मध्यम गॅसवरती आपल्याला खालची बाजू भाजून घ्यायची आहे. मोठा गॅस करू नका, नाही तर आपलं हे जे मिश्रण आहे म्हणजे हा जो पदार्थ आहे हा करपण्याची शक्यता असते आणि आतून सुद्धा हा कच्चा राहण्याची शक्यता असते. त्यासाठी मंद ते मध्यम गॅसवरती आपल्याला हा खालच्या बाजूने खरपूस होत नाही तोपर्यंत भाजून घ्यायचा आहे. हे पहा, खालची बाजू अगदी मस्त अशी भाजली गेलेली आहे, तुम्हाला इथे दिसतच असेल. तर हा जो पदार्थ आहे हा तुम्ही कढाईमध्ये तुम्हाला जर बनवायचा असेल, नॉनस्टिक पॅन अशा पद्धतीचा नसेल तर तुम्ही कढाईमध्ये बनवू शकता किंवा नॉनस्टिक पॅनवरती जो डोशाचा तवा असतो त्यावर सुद्धा बनवू शकतो. तर आपला चौथाही हा उपवासाचा मस्त असा हा पदार्थ तयार झालेला आहे. लगेचच शेवटच्या रेसिपीकडे वळूया. आपली शेवटची रेसिपी आहे उपवासाची खमंग आणि कुरकुरीत अशी बटाटा भजी. तर ही उपवासाची भजी बनवण्यासाठी इथे मी 1 बटाटा घेतलेला होता. मध्यम आकाराचा बटाटा या ठिकाणी मी सालं काढून छान असं किसणीने किसून घेतलेला आहे. थोडासा जाडसर किसून घ्यायचा आहे, अगदी जास्त बारीक किसायचा नाही. तर काळा पडू नये म्हणून याकरता मी पाण्यामध्ये ठेवलेला होता. त्यानंतर 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. होता होईल तितकं पाणी आपल्याला याचं काढून घ्यायचं आहे. तर आता हा स्वच्छ धुवून त्यानंतर यातलं जेवढं पाणी निघेल तेवढं पाणी मी यातलं काढून घेतलेलं आहे. एका मोठ्या मिक्सिंग बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. अतिशय सोपी भजी आहे. अगदी 5 ते 10 मिनिटात तयार होतात ही भजी.
त्यानंतर इथे मी 1 वाटीभर साबुदाणा, भिजवलेला साबुदाणा घेतलेला होता. जर आता इथे तुम्हाला भिजवलेला साबुदाणा वापरायचा नसेल तर तुम्ही साबुदाणा भाजून त्याची पावडरसुद्धा करून घेऊ शकता. परंतु भिजवलेला साबुदाणा जर तुम्ही वापरला ना, भजी एकदम खुसखुशीत होतात. त्यानंतर आता बरेच जण महाशिवरात्रीच्या उपवासाला भगर खात नाही किंवा वरईचं कुठलाही पदार्थ खात नाही, तर त्याकरता इथे मी राजगिरा पीठ घेतलेलं आहे किंवा तुम्ही शेंगाड्याचं पीठ घेऊ शकता किंवा इतर उपवासाला जर तुम्ही बनवणार असाल ना, तर तुम्ही इथे बगरीचं पीठ किंवा वरईचं पीठ या ठिकाणी वापरू शकता. त्यानंतर इथे मी अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा थोडासा जाडसर कूट घेतलेला आहे, तो टाकून घेतलेला आहे. सोबतच काही हिरव्या मिरच्याही टाकून घेऊया. तर इथे मी थोड्याशा मोठ्या आकारात कट करून घेतलेला आहे किंवा हिरवी मिरची तुम्ही मिक्सरला बारीक करून सुद्धा या भज्यांमध्ये वापरू शकता. त्यानंतर इथे मी अर्ध्या लिंबाचा रस वापरलेला आहे. लिंबाच्या रसामुळे आपली जी भजी आहे ना, मस्त अशी खुसखुशीत होतात. 1 चमचाभर जिरं घातलेलं आहे, 2 चमचाभर इथे मी वरईचं पीठ घातलेलं आहे. आता पुन्हा एकदा सांगते, महाशिवरात्रीला तुम्ही जर भगर खात नसाल किंवा वरई खात नसाल तर तुम्ही हे पीठ स्किप करू शकता किंवा ज्यांना भगर चालत असेल त्यांनी वापरलं तरीही चालेल किंवा पूर्णपणे नाही वापरलं तरीही चालेल. त्यानंतर लगेचच चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलं आणि भजी छान मस्त अशी चटपटीत व्हावी याकरता मी अर्धा चमचा साखर घातलेली आहे. साखरेऐवजी तुम्हाला गूळ वापरायचा तर गूळही वापरू शकता किंवा साखरेची आणि गुळाची चव तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही हे वगळू शकता. त्यानंतर अर्धी वाटी इथे मी फ्रेश दही घेतलेलं आहे. दह्यामुळे आपली जी भजी आहे ना, मस्त अशी क्रिस्पीही होणार आहे, चटपटीतही होणार आहे आणि कुरकुरीत होणार आहे. आणि मुख्य म्हटलं ना तर या भज्यांमध्ये आपल्याला कुठलाही सोडा किंवा इनो इतर कुठलाही तेलाचं मोहनसुद्धा घालण्याची आवश्यकता नाही, कारण जे खुसखुशीत होण्यासाठी आपण सोडा वापरतो ना, त्याचं काम इथे दही करणार आहे. त्यामुळे आपल्याला यामध्ये दही घालायचं आहे. तर आता सर्व जिन्नस छान एकजीव करायचं आहे. पाणी न टाकताच आपल्याला हे मिश्रण छान असं एकजीव करायचं आहे. तर आता ही जी भजी आहे ना, तुम्ही एरवीच्या उपवासाला बनवणार असाल, राजगिऱ्याचं पीठ नसेल तर तुम्ही इथे पूर्णपणे वरईचं पीठ वापरू शकता किंवा नुसतंच तुम्हाला आता हे दोन्हीही पीठं नसेल तर तुम्ही साबुदाण्याच्या पिठामध्ये सुद्धा ही भजी बनवू शकता. त्यामुळे ही भजी खूप छान लागतात, मस्त अशी कुरकुरीत होतात. आता साबुदाणा जर तुम्ही इथे वापरणार असाल ना, तर त्याची फक्त थोडंसं भाजून घ्यायचं आणि त्याची जाडसर पावडर तयार करून ह्या भज्यांमध्ये वापरू शकता जर पीठ अवेलेबल नसेल तर. तर हे मिश्रण माझं भिजवून झालेलं आहे. यामध्ये आता मी थोडीशी कोथिंबीर घालणार आहे. आता इथे मी पुन्हा एकदा सांगता, तुमच्याकडे जे जे पदार्थ उपवासाला खात नसेल तुम्ही ते इथे स्किप करू शकता. आमच्याकडे हे सर्व पदार्थ खाल्ले जातात, त्यामुळे हे पदार्थ मी यामध्ये वापरलेले आहे. हे पीठ भिजवत असताना मी जराही पाणी वापरलेलं नाही, कारण दह्यामध्ये सुद्धा ऑलरेडी पाणी असतं आणि बटाटा धुतल्यामुळे त्यामध्ये सुद्धा थोडाफार पाण्याचा अंश राहतो. तेवढ्या पाण्यामध्येच आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे. तर हे भज्यांसाठीचं पीठ आपलं तयार झालेलं आहे. आता हे रेस्ट वगैरे ठेवत बसायची अजिबात गरज नाही, लगेचच भजी आपण तळायला घेऊया. तर आता ही भजी तळण्यासाठी तेल इथे मी छान असं मीडियम गरम करून घेतलेलं आहे. उपवासाला भजी तळत आहे त्यामुळे इथे मी शेंगदाण्याचं तेल वापरलेलं आहे. जर तुम्ही अगदी नाश्त्यासाठी बनवणार असाल तर घरच्या तेलामध्ये तळले तरीही चालेल. मस्त असं तेल आपल्याला मीडियम गरम करून घ्यायचं आहे, फार कडकडीत करायचं नाही, नाहीतर आपली जी भजी आहे वरतून रंगाने जास्त गोल्डन ब्राऊन होतात आणि आतमधून कच्ची राहतात. मंद ते मध्यम गॅसवरती आपल्याला हे छान असे सोनेरी रंगावर येईपर्यंत तळून काढायचे आहे. कुरकुरीत झाले की आपोआपच ते आपल्याला दिसतात की ही भजी मस्त अशी कुरकुरीत झालेली आहे. तर हे पहा, अगदी मस्त असा रंग भज्यांना. तर या ठिकाणी आपल्या सर्व रेसिपी बनवून रेडी झालेली आहे. अतिशय सोप्या रेसिपी आहे. अगदी कुठलीही पूर्वतयारी न करता तुम्ही ह्या बनवू शकता. आता महाशिवरात्रीसुद्धा जवळच येत आहे किंवा महाशिवरात्रीला तुम्ही वरई खात नसाल तर तुम्ही इतर उपवासाच्या दिवशी ह्या रेसिपीज बनवून नक्कीच खाऊ शकता. तर मग कशा वाटल्या तुम्हाला या उपवासाच्या रेसिपी? आवडल्या असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत.